तर टपल म्हणजे काय? तर टपलमध्ये आपण ऑर्डर्डमध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो आणि टपलमध्ये आपण डेटा आपण बदलता आपल्याला येत नाही. जसं की आपण लिस्टमध्ये आपण डेटा बदलतो तसं आपल्याला टपलमध्ये चेंज करता येत नाही. तर आपण त्याला टपल म्हणतो. तर टपलच्या काही बेसिकली दोन मेथड्स आहेत. जसे की पहिली मेथड आहे काउंट आणि दुसरी मेथड आहे इंडेक्स. तर काउंट मेथडमध्ये काय होतं की आपण एक टपल घेतलाय, त्यात काय आपण डेटा दिलाय आणि जो डेटा दिलाय तर त्यात काही समजा आता आपल्याला एक स्पेसिफिक नंबर आहे की तो नंबर किती वेळा रिपीट झालाय तर ते बघायचं असेल. पण आपल्याला तो काउंट आला पाहिजे की हा समजा 3 नंबर आहे की तो 3 वेळा आपल्याला त्या लिस्टमध्ये की आपल्या टपलमध्ये आहे. तर ते आपल्याला खाली प्रिंट झालं पाहिजे की आपला 3 वेळा हा नंबर आपला रिपीट झालेला आहे. तर त्यासाठी आपण काउंटचा उपयोग करतो. आणि दुसरा आहे आपला इंडेक्स. तर इंडेक्स मध्ये आपण काय करतोय की जो डेटा दिला आहे त्यामध्ये आपल्याला जो नंबर पाहिजे तर तो आपण ऍक्सेस करतो. तर त्याला आपण इंडेक्स असे म्हणतात. पण जसं की तुम्ही म्हणताल की जर लिस्टमध्ये जो मेथड्स आहेत की ते जास्त आहे, जसं की अपेंड, पॉप अशा बऱ्याच मेथड्स आहेत. पण त्या मेथड्स टपल्स मध्ये नाही. कारण त्यात प्रॉब्लेम काय की जो डिफरन्स लिस्ट आणि टपल्स मधला आहे की आपण लिस्टमध्ये आपण डेटा चेंज करू शकतो आणि टपल्समध्ये आपण डेटा चेंज करू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला त्यातल्या मेथड्स आपल्याला ऍक्सेस करता येत नाही. तर मी तुम्हाला शेवट सांगणार आहे की आपण टपलचा यूज करून लिस्टमधील मेथड्स आपण कसे ऍक्सेस करू शकतो. आता सर्वात पहिल्यांदा आपण ह्याच्या मेथड्स टपलच्या मेथड्स पाहू. तर पहिली मेथड आहे आपली काउंट. पहिली मेथड आपली काउंट मेथड. आता ह्यात आपण पहिल्यांदा एक टपल तयार केला. आता समजा आपण टपलच इथं नाव देऊया. इथं आपण टपल तयार केला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आता इथं आपण नंबर देऊ 1 2 3 3 3 4 5 6 आणि 7. तर अशा प्रकारे आपण इथं डेटा दिलेला आहे. आता एंटर केला आपण. आता इथं RES म्हणजे थोडक्यात आपण एक रिझल्ट म्हणून आपण एक व्हेरिएबल घेतलंय आणि त्यात आपण काय केलं टपल की जो आपलं पहिला जो व्हेरिएबल आहे तो घेतला आणि डॉट काउंट इथं आपण काउंट नावाची जी मेथड आहे ती आपण इथं घेतली. परत समजा आता आपल्याला काय यात बघायचं की आपला समजा आता आपल्याला काय काउंट करायचंय तर मी इथं घेतलं 3. मला आता 3 काउंट करायचं की ते किती वेळा आलंय. आणि आता हे जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर प्रिंट आता RES आपण अशा प्रकारे प्रिंट करू शकतो. आता आपण हा रन केला तर आपल्याला आउटपुट काय बघू शकतो आपण. तर आपल्याला इथं आउटपुट आले 3. तर ही 3 नंबर आहे की यामध्ये किती वेळा आला तर 1 2 3 3 वेळा आल्यामुळे आपल्याला इथं 3 प्रिंट झालेला आहे. तर ही झाली आपली काउंट मेथड. आता आपली दुसरी मेथड आहे की इंडेक्स. तर आता इंडेक्स मेथड आपण कशी घेऊ शकतो. इंडेक्स मेथड. आता यात आपण एक व्हेरिएबल घेतला टपल 1 घेऊया कारण वर आपण टपल घेतल्यामुळे आपल्याला एरर येऊ शकतो. आता समजा आपण ऍज इट इज हा डेटा इथं आपण कॉपी करूया. Ctrl+C आणि Ctrl+V. तर आपण डेटा आता इथं घेतलेला आहे. तर सेम प्रोसेस आपण जी की काउंट मध्ये केली. पहिल्यांदा आपण RES इथं 1 घेऊया. डिफरंट घेतलं तर तुम्हाला एरर येणार नाही. जर तुम्ही सेम घेतलं तर तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. आता इथं आपण घेतलं टपल्स इथं आपण 1 घेतले ना. टपल 1 डॉट आता इथं आपण घेतला इंडेक्स आणि इथं आपण घेतलं 3. तुम्हाला माहिती आहे की 3 इंडेक्स आपण कसं काउंट करतो 0 पासून स्टार्ट ते तुम्हाला माहिती आहे. आता आपण इथं आपण प्रिंट करूया PRINT प्रिंट. इथं आपण RES1
तर आता इथं आपण हे प्रिंट करू शकतो. आता इथं इंडेक्स मेथड घेतली. आता इथं आपण प्रिंट करूया, तर आपल्याला आउटपुट काय येते आपण ते पाहूया. तर आपल्याला इथं 3 आले. तर हे कसं इथं आता हे आउटपुट 3 कसं आलं, तर आता इथं स्टार्ट कुठून होतं 0 पासून. आपली काउंटिंग जर इंडेक्स आपल्याला जर काउंट करायचं असेल तर तो 0 पासून होतो. 0 1 2 3. तर आपल्या इथं 3 आउटपुट आपल्याला प्रिंट झालेलं आहे. तर हे आपल्या बेसिक 2 मेथड्स आहे की टपलच्या काउंट मेथड आणि इंडेक्स मेथड. जसं की मी तुम्हाला म्हणलो होतं की जर तुम्हाला जर लिस्टमधील मेथड्स जर टपल्समध्ये अप्लाय करायचे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल की जो टपल आहे की तो तुम्हाला लिस्टमध्ये तुम्हाला हे करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. त्यानंतरच तुम्ही ते हे करू शकता, ॲक्सेस करू शकता. तर आता आपण तो कसा कन्वर्ट करू शकतो ते आपण पाहूया. तर समजा इथं आपण एक एक्झाम्पल घेतलं, कंट्रीज म्हणून आपण ते एक्झाम्पल घेतलं. ह्यामध्ये आता आपण कंट्रीज दिले. इथं आपण दिलं इंडिया, परत आपण इथं दिलं इटली. इथं आपण इटली. आता तात्पुरतं आपण 2च मेथड्स ती 2च नावं घेतली आहेत. तर तुम्ही समजू शकता. तर आपण आता लिस्टमध्ये आपण कसं कन्वर्ट करू शकतो. तर जो आता इथं आपल्याला एक नवीन व्हेरिएबल तयार करावं लागेल. टेम्प इक्वल आपण घेतलं. आता आपल्याला कशात करायचं तर लिस्टमध्ये करायचं आहे. तर आपण लिस्टमध्ये केलं आणि ओपन करली ब्रॅकेट आणि जो आपला व्हेरिएबल आहे की जो कंट्रीज, तर तो आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि एंटर करा. आणि आता जर आपण हे रन केलं, आता इथं आपण प्रिंट अजून केलं नाही. प्रिंट आपण जे आउटपुट आपण प्रिंट केलं नाही, तर इथं आपण घेतलं टेम्प. तर आपल्या इथं लिस्टमध्ये आपल्याला ते डिस्प्ले होणार. जसं की आता इंडिया इटली जे आहे ते आपलं लिस्टमध्ये आपल्याला आलेलं आहे. तर आता ह्यानुसार तुम्ही ज्या मेथड्स आहे तर ते तुम्ही अप्लाय करू शकता. तर आज आपलं टपल्स मेथड्स आणि टपल्स हे दोन्ही आपले कन्सेप्ट आपले कंप्लीट झाले आहेत. तर धन्यवाद. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया.